धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सर्वोच्च बलिदान दिलं आपल्या धर्मासाठी. आज त्यांना काय वाटत असेल जेव्हा एक हिंदू दुसऱ्या हिंदूला जातीवरनं शिव्या देत असेल? आज त्यांना काय वाटत असेल जेव्हा आपणच आपल्या धर्माच्या पोथी-पुराणांना, परंपरांना शिव्या घालतो, त्याची टिंगल-टवाळी करतो तेव्हा? छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं होतं, की तुम्ही धर्म सोडा, नाहीतर प्राण जातील. पण त्यांनी प्राण सोडले, धर्म सोडला नाही. आणि त्यांच्या बलिदानाची किंमत आपण आज कशाप्रकारे चुकवतो आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव काढलं, की लगेच अण्णाजी दत्तो आणि हत्तीच्या पायाखाली चिरडलं वगैरे अशा गोष्टी येतात. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला 1680 मध्ये. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती झाले 1681 मध्ये आणि अण्णाजी दत्तो आणि इतर लोकांना शिक्षा झाली 1681 मध्ये. म्हणजे हा काही महिन्यांचा खेळ होता. पण अशा प्रकारे रंगवल्या जातं, गृहकलह आणि फितुरी हीच संभाजी महाराजांचं आयुष्य होतं. पण त्यांचा पराक्रम, त्यांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व हे आपल्यासमोर आणल्याच गेलं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या लोकांनी लिहिला, त्या लोकांना हे ब्राह्मण इतिहासकार वगैरे म्हणतात. पण त्या लोकांनी छत्रपतींचा जो इतिहास आपल्यासमोर आणला, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्यांच्या लढाया, त्यांचे मावळे, त्यांचं नेतृत्व, त्यांचं मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी पुढे आणल्या. पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढे आणताना, त्यांच्यावरती कादंबऱ्या लिहिताना, त्यांच्यावरती टीव्ही सीरियल काढताना 500-500 एपिसोड फक्त अण्णाजी दत्तोवरती आणि शेवटचं जे बलिदान दिलं त्याच्यावरती एकही एपिसोड नाही. का? इथल्या ब्राह्मणांना किंवा कुठल्याही मानी हिंदूंना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असलेला प्रेम किंवा आदर याच्यासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाहीये. त्यांचे संस्कार आमच्या रगारगात, नसानसात धावतात. आज प्रत्येक हिंदूनी जेव्हा तो दुसऱ्या हिंदूला काही पण बोलत असेल ना, तेव्हा औरंगजेबाने जे हाल केले होते छत्रपती संभाजी महाराजांचे, त्याची आठवण केली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान एकदा आठवावं, जेव्हा आपण आपल्या परंपरांना शिव्या घालतो तेव्हा. आपण आपल्या धर्मावर विश्वास ठेवत नाही, आपण आपल्या पोथी-पुराणांवर विश्वास ठेवत नाही, पण त्याचे चुकीचे आणि खोट्या पद्धतीने केलेल्या ट्रान्सलेशनवर विश्वास ठेवतो. हे सगळ्या गोष्टी बघत असताना त्या मानी पुरुषाला तिथे काय वाटत असेल? त्यांनी जे बलिदान दिलं, त्याची आपण आज किंमत ठेवतो आहे का? त्याच्यामुळे निदान याच्यापुढे तरी त्यांनी दिलेल्या बलिदानाची किंमत ठेवू. त्यांचे उपकार न विसरता हिंदू म्हणून वागू. हिंदू राष्ट्र परत एकदा बलाढ्य आणि बलशाली करू. याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करू. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.